शिंदखेडा तालुक्यातील सुखवद येथील अंगणवाडीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडीत वितरित करण्यात आलेल्या पोषण आहारात शिजलेले झुरळ आढळल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील सुखवद येथील अंगणवाडीत मुलांना देण्यात आलेल्या हरभऱ्याच्या पोषण आहारात शिजलेले झुरळ आढळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. देवांश विकास पाटील या चिमुकल्याच्या डब्यात हा प्रकार आढळून आला. देवांश घरी आल्यानंतर त्याचे वडील विकास पाटील यांनी डब्यातील पोषण आहार ताटात वाढला असता त्यामध्ये शिजलेले झुरळ दिसून आले. सुदैवाने मुलाने तो आहार खाण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. या घटनेनंतर पालकांनी अंगणवाडी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. संबंधित पोषण आहार तयार करण्याचे काम गेल्या 20 वर्षांपासून एकाच महिला बचत गटाकडे असून अस्वच्छ वातावरणात अन्न तयार केले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा पालकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पोषण आहाराचा ठेका नव्या बचत गटाला द्यावा, तसेच अंगणवाडीत नियमित सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मी विकास रवींद्र पाटील, माझा लहान मुलगा देवांश विकास पाटील हा शाळेतनं खाऊ घेऊन घरी आला. त्याचा डब्बा चेक करत असताना मी त्या डब्यातला खाऊ खाल्ला आणि तो खाऊ खाल्ल्यानंतर मला ताटात टाकल्यानंतर डायरेक्ट पहिल्यांदाच झुरळ शिजून दिसले आणि ही तक्रार ना सरपंच कोणी दखल घेत नाही आहे आणि ना ग्रामसेविका. याच्यात सगळ्यांचं पाठबळ या बचत गटाला भेटतं आहे आणि मिळत राहतं. हे आज हा बचत गट 20 वर्षापासून गावात आहे. याला कुणीही काही आजपर्यंत हे दोनदा झालंय साहेब, एकदा नाही आहे, हे दोनदा झालेलं आहे. ही दुसऱ्यांदाची घटना आहे. पहिल्यांदा हे जे लोक ज्यांनी बनवलेले हे त्यांच्या घरात असंच शिजवत असतील का? घराच्या लोकांना पण असंच देत असतील का? हे लहान पोरांच्या जीवाशी खेळत आहात. म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी किंवा यांचं हे बचत गट हा बरखास्त करावा.